सगळ्यांना हाय हेलो एंड नमस्कार। स्वागत है आपका अपने भाई के चैनल पर। तो कैसे हैं आप सब लोग? आशा करता हूँ कि आप सभी ठीक ही होंगे। आज अपन अपना पहला व्लॉग शूट करना आहोत। तो अभी हमें TVS राइडर 125 पे और अपने पास कैमरा है EZ-1 5K ॲक्शन कॅम आणि हा व्लॉग फक्त आपला ट्रायल असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ क्वालिटी और विंड नॉइज जो भी होता है वो चेक करेंगे। चला तर सुरू करूयात। रेकॉर्डिंग स्टार्ट। आता थोडंसं लो स्पीडमध्ये कमी स्पीडमध्ये जाऊ शकतो आपण। स्क्रीनवर दिसते का नाही काय माहीत नाही, पण या गाडीला इंजिन लाईटचा प्रॉब्लेम जरा जास्तच वाढला आहे। आत्ता काय आवाज नाही येते। असं जर वातावरण राहिलं की ब्लॉगिंग करायला मजा येईल। नाही तर पहिल्यासारखा व्हिडिओ जर येत असेल, व्हिडिओ नाही आपलं पैसा आवाज तर अवघड आहे। आणि थोडंसं गावंढळ भाषेत बोलतो, आपल्याला काय जास्त म्हणजे मला काय जास्त बोलता येत नाही। आपला पहिलाच ब्लॉग आहे, जस्ट आपली टेस्ट राईड करू, पुढं काय होईल ते होईल बघू। रस्ता चांगले असल्यामुळे गिअरचा मेळ लागा नाही। 5व्या गिअरवर वाटते, 3ऱ्या 4थ्या गिअरवर आहे अजून, पण आहे तरी बऱ्यापैकी। शटर डाऊन, ओके। बघते ब्लॉगिंग चालू करते कोणतरी नवीन का होईना। ब्लॉगिंग चालू करते कोणतरी। या कॉर्नरवर थोडंसं कधी पण जपून, आणि इथं बरेचसे ॲक्सिडेंट होत राहतात। गाडी पलटी होणार, कंट्रोल नाही होणार, समोरची गाडी दिसत नाही, समोरच्याला कंट्रोल होत नाही, बरेच कारणे राहते इथं। थोडक्यात आपण नीट गाडी चालवली तर समोरच्याचा भरोसा काही नसतो। ठीक आहे, ज्याचं त्याचं नशीब, ज्याचं त्याचं नशीब। हां आव ठीक आहे, ज्याचं त्याचं नशीब। समोर वातावरण बघू शकता, त्याला मस्तपैकी वातावरण झालेलं आहे। आपलं काय मस्त मस्त। या हेल्मेटचा एकच प्रॉब्लेम आहे, साईड मिररमध्ये बघायचं म्हटलं थोडंसं खाली बघायला लागते। आता सध्या करपडी भट्टा, वेळ 6:09 आणि स्पीड ब्रेकरवर ब्रेक चापचूप चाप। ओके ओके ओके, लेट्स गो बेबी। मस्त वातावरण झाले। पुढची राईड आपण ज्यावेळेस टाईम भेटेल, याचं शक्य करून याचं 8 ते 10 दिवसात शनी शिंगणापूरला जाणार आहोत। येताना नगरमध्ये काम आणि डायरेक्ट रिटर्न मग नंतर। त्या राईडसाठी काही ऑप्शन म्हणजे सजेशन असतील तर सुचवा नक्कीच। काय तुम्ही सजेशन कसं सुचवणार?
हा, जर ब्लॉग अपलोड केला तरच काय होईल. 55च्या स्पीडवर वाऱ्याचा आवाज येतोय जरा, पण वारं पण तसं सुटलेलंच आहे. काय म्हणतोय तू? पल्सर पल्सर आहे काय? पल्सर आवाजाची क्वालिटी जर व्यवस्थित असेल तर लवकरच गाडीचं काम करून राईडला निघू. दसकन चोप असंच ना. आपल्याला काही माहीत नाही अजून, दुसऱ्यांचा डायलॉग कॉपी करतोय, स्वतःच असं काहीच नाही. चाकात हवा बहुतेक कमी आहे, गाडीची फायरिंग खूप जास्त येते. नॉर्मली एवढा आवाज नाही यायला पाहिजे.